पहा पांडे साहेब, असा विषय आहे बा. मी म्हटलं शांताराम भाऊले काही टेन्शन नका घेऊ. पांडे साहेब आपले कसं घरच्यासारखे आहे. ते बरोबर काय विचार करतील आणि काहीतरी त्याच्यावर बरोबर पर्याय शोधून काढतील म्हटलं. हो ना, हे पोटचा विषय म्हटलं की असंच आहे ना. आमच्याकडे आता एवढ्या तर किती केसेस येऊन राहिले आता रोजची एक एक ना एक केस आहे. पण आता काय करणार आता पोरायला किती समजावं. पोरं पोरी आता काय ऐकत नाही. 4 दिवस त्यांचं हे राहते झगमग. मग आपल्या काय टिकत नाही ना शेवटपर्यंत तरी. बरं, आपल्या पोरीले 18 वर्ष पूर्ण झाली का? हो, 18 वर्ष पूर्ण झाली. बापा BA झालेली आहे तिथं. पण अशी पोरगी लय चांगली होती ना. बाहेर कुठं जाणार नाही, जास्त कोणासोबत बोलणार नाही, पद्धतशीर राहणारी. पण हे असं कसं झालं तेच नाही समजायला मार्ग. तुमच्या गावातल्या पोरावर काही शक घेण्यासारखं आहे काय? एका पोरगा बा ही गेली तेव्हापासून ते पोरगा गायब आहे असं काही आहे का एखादं मॅटर? सदा पोरं पोरी हे सगळं पाहून हुशार झालेत. पहिले एक जण जाते, नंतर दुसरा जाते, म्हणून समजायला मार्ग नाही लागत. तर नेमकं कोण्या एरियात गेली ते समजलं म्हणजे मग बरोबर आपल्याला तपास घ्यायला सोपं जाते. आता ती कसं आहे, भेटल्यानंतर बी कसं आहे, ती बालिक असल्याच्यानं आपण जास्त जोरजबरदस्ती करता येत नाही. तिचं जबान काय आहे काय नाही त्याच्यावर आता निर्णय राहते मग नंतर. तरी पण मी बरोबर तिला भेटशोध लागल्यानंतर पहिले आपल्या घरी आणतो. घरी आणून तिला आपण पद्धतशीर समजावू. नंतर मग आपण पाहू काय करायचं ते. फक्त तिला शोध लागला पाहिजे. कसं आहे ना पांडे साहेब, ती एकदम चांगल्या स्वभावाची मुलगी होती, चांगली आणि चांगल्या वळणाची. तिच्यावर म्हणजे कोणावर शक घेण्यासारखं असं नाही ना, का तिच्यावर बी शक घेण्यासारखं नाही. पण आता असं मॅटर घडलं त्याच्यामुळे आपल्याला काय इथं यावं लागलं. तसं आता एक म्हणजे असं एक दुरून आम्हाला समजलं की यवतमाळ एरियात बा कोणासोबत तरी अशी दिसल्यासारखं झाली. पण नक्की तेले बी परफेक्ट माहित नाही. पण तिच्यासारखी दिसली म्हणून बोललेत ते मोटरसायकलवर जाताना. आता ते मुलगा कोण होता ते काही ते त्यांना दिसला नाही. ठीक आहे, काय टेन्शन नाही ना, काय टेन्शन नको घेऊ. यवतमाळ म्हटलं काय टेन्शनच नाही. यवतमाळमध्ये आपले कदम साहेब आहेत. त्याला मी सांगतो फोन करून, पद्धतशीर त्यांना समजावतो. ते बरोबर तिथे शोध लावतील. तिथं मग जर असलं तर हे होईल. फक्त तिथून जर पुढे निघून गेलेले असले तर मग काही हे नाही. पण तिथं जर असले तर आपल्याला शोध लागतेच. मग काही टेन्शनच नका घेऊ. बरोबर पांडे साहेब, खूप उपकार होतील बा तुमचे. काय कसं आहे माहिती आहे का, पुढचा मॅटर म्हटलं की लय खालीपणा येतो, खाली मान घालून चाल लागते. पाहणं ते शांताराम भाऊचा कसा चेहरा झाला. ते तर या इकडे यायला तयार नव्हते. पण मी म्हटलं पांडे साहेब आपलेच आहे म्हणून मग ते आले तिकडं. कसं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बरोबर तपास लावा. चला येतो मग आम्ही. काही नाही, पहिले लाल करतात चाललंय, मग असं घडते. पहिलेच ताब्यात ठेवलं जमत नाही का? अहो, त्या उत्तमरावची पोरगी गेली म्हणते. 6 महिने होऊन गेले तरी आणखी काही तपास लागला नाही त्याचा. कायचा पत्ता लागते एकदा तिकडे दूर निघून गेल्यावर. कौ शांताराम भाऊ, काही लागला का? ननूचा काही पत्ता लागला का? भेटली म्हणते का? काय काय कुठे पोलीस स्टेशनला गेलते का तुम्ही? तिच्या मामाचा फोन आलता का, तिच्या मावशीची इकडे काय कार्यक्रम आहे म्हणे, तिकडे गेली असेल म्हणे बहुतेक. आणखी काही तिकडे फोन काही लागून नाही राहिला. हो, पण मावशी तर कोणाचाच फोन नाही लागत का? लावून पहा ना, लावलं त्याशिवाय समजाल का? पहा बा तुमच्या. चला येतो आम्ही. पाव सरपंच, आपण कोणाला न सांगता गेलो होतो ना तरी ते आपण गुपचूप आपल्या घरी 4-5 जणांना कंदीला बुजली. आपल्याला 4-5 जणांना फक्त माहित होतं. हा, तिकून येईपर्यंत पाय सगळ्या गावात झालं वाटते. आता हे झुमऱ्याला माहित झालं म्हटल्यावर हे तर सगळ्या गावातच करते. जाऊ दे ना, आता काय आता तिला का आता कोणाच्या तोंडावर हात देता येते का? ही चांगली गोष्ट एक परी माहित नाही होणार, पण असं झालं काय की ते सगळ्या गावात पहिला उशीरच नाही लागत ना. जाऊ दे ना, प्रत्येकाच्याच घरी अंधार असते. पण लोकांची सवयच तशी आहे ना, आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पाहू वाकून. जाऊ द्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ. पांडे साहेब लावते, आपला शोध लावते बरोबर. लगेच तपास लागते. तपास लागल्यावर काय टेन्शन नाही. आपली मुलगी आपल्या घरी आली पण टेन्शन नाही. तुम्ही जा बरं घरी, जा जेव्हा खावा. सकाळपासून जेवले नाही तुम्ही. अहो ते पाय ना, जाय किती लावलं त्याच्या खाली. ते पाय उतू चाललं सगळं. कुठं लक्ष आहे तुझं? अहो एखादा कपडा घेणं, हात जाईल ना तसा ते. आता काय जायचं राहिलं का? असे दिवस पाहायला भेटेल असं वाटलं नाही ना. कसं आपल्या आयुष्यात असा दिवस आला, काय सांगावं, काय आपलं काय चुकलं. जाऊ दे, त्याचं काय टेन्शन घेत बसू राहील तू. जाऊ दे ना, असं समजू आपल्याला बाबा एक पोरगच आहे, पोरगी नाहीच आहे आपल्याला, नव्हतीच पोरगी असं समजून आपण. जाऊ तू टेन्शन नको घेऊ. ते गोपाल कुठे गेला? ते तर इकडे तिकडे सोबत्याला फोन करत चालू आहे. जेवण काही चित नाही त्याचं. ना तिच्या पायी का आपण का उपाशी राहायचं का? जाऊ दे, ते टेन्शन नको घेऊ. त्याचं मेली म्हणून समजून घेऊ आपण, आपल्याला नव्हतीच पोरगी. तिच्यासाठी जे करायचं ते केलं ना. आजपर्यंत तिला काय कमी पोळी दिलं.
हा जे पाहिजे ते जसं म्हटलं ते शिकायचं म्हटलं शिकू दिलं तिले. हा जे पाहिजे म्हटलं ती वस्तू आणून दिली. हा त्या असं वागल्या चांगलं वागल्याचं तिनं असं आपला बदला घेतला. जरासं तरी तिच्या मनात आला का विचार आपला? आला का तिच्या मनात विचार? आणि आता काय तिचा विचार करायचा मग आपण? माझ्याच तर मनात राहून राहून विचार येते की मी बापाच्या कर्तव्यात कुठं कमी पडलो म्हणून असा दिवस मला पाहायला भेटला. हा आज लेकराचे लाड करणं किंवा तिला तिच्या गरजा पुरवणं हे का आपलं कर्तव्य नाही का? हे का चुकीचं आहे का? आपण आता तिचं लाड करत जाऊ, तिचं जे पाहिजे ते देत जाऊ, हे का चुकीचं केलं का आपण? तिला शिकू दिलं. शिकू देणं म्हणजे शिकायला पाठवणं म्हणजे काय का चुकीचं आहे का? पण चार लोकांच्या उलट आपल्याला शब्द ऐकायला भेटते ना. असं झालं असं मॅटर झालं की मग चार लोकांना बोलायला चान्स भेटते. कोणी म्हणते लाडा लाडानं वाया गेली, कोणी म्हणते आता येणारच नाही. असे अनेक लोकांचे चर्चा कानावर येतात. ते ऐकून ऐकून तर डोकं बधीर होते. आणि आता काय करणार काय करणार काय सुचत नाही. जाऊ द्या ना, लोक चांगलं नाही बोलत, चांगलं चांगलं याच्यात लक्ष नाही टाकणार, पण वाईट याच्यात लगेच लक्ष टाकते. त्याचं आपल्या आपल्या कानावर घ्यायचं नाही. जाऊ द्या, तुम्ही जेव्हा बरं ते पोरगं जेवलं नाही सकाळपासून. कायचं जेवण आणि कायचं काय व? एक घास तरी खा वाटवला का? जाऊ दे. ते गोपालले दे वाढून आणि तू जेव. मला काय आता जेवाने वाटवलं. तुम्ही जर नाही जेवलं तर आम्हाला जेव्हा वाटेल का? आम्हाला माहित आहे तुमचा जीव होता तिच्यावर. तुम्ही किती काय जरी रागान बोलत असेल तिले तरी आम्हाला माहित आहे की तुमचा जीव लय होता तिच्यावर. पण जाऊ दे ना, आता काय, आता जे झालं ते झालं गेलं. तुम्ही जेव्हा बरं, तुम्ही जेवले तर ते जेवते. वाढ मग तेलही बोला. ये आपण जेवून घेऊ. काय केलं ते वाढ. काय स्वयंपाक नाही करा वाटलं होता. खिचडी टाकून दिली, आता मिरच्या कळतो 2-4 ते खाऊन घेऊ आपण. जाऊ दे. काय हालत करून घेतली तुम्ही? का बरं ते चेहरा गिरा कसा दिसते तुमचा ते? ते पाणी टाकलं तर करा बरं, आंघोळ करा बरं. बाबा बाबा ती आपली नलताई आली ते कोणते पोरगा बी हाटे त्यासोबत आली ते. चला थांब तिकडं थांब. अजिबात घरात पाऊल नाही टाकायचा. बघा मंडळी, निघून गेलेली मुलगी 3 दिवसानंतर घरी आली वापस. पण आल्याबरोबर शांताराम भाऊ भडकले आणि त्यांनी त्याला घरामध्ये पाऊल सुद्धा टाकू नको म्हणून बोलले. एका हिशोबाने त्यांच्याही बरोबरच आहे. पहा बरं, लहानपणापासून त्या मुलीला प्रेम दिलं, हाडाचं काळ करून रक्ताचं पाणी करून त्या मुलीचं संगोपन केलं जाते. त्या मुलीला प्रेम दिल्या जाते, तिच्या गरजा पूर्ण केल्या जाते. स्वतःचाही विचार न करता, स्वतःच्या सुखाचा विचार न करता त्या मुलीवर माया लावून त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करतात. आणि अशी मुलगी बापाचाही विचार न करता अचानक निघून जाते. मग त्या बापाला राग नाही येणार तर काय? पण शेवटी बाप कितीही रागावला तरी त्या बापाच्या मनात मुलाबाळाविषयी माया असतेच. मग काय होईल? शांताराम भाऊ आपल्या मुलीला घरामध्ये घेतील की नाही घेतील? तिच्यासोबत आलेला जो मुलगा आहे तो कोण आहे? त्याच्याशी काय संबंध आहे? या सगळ्याचं तुम्हाला गुपित, या सगळ्याचे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये कळणार आहे. त्यामुळे याच्यानंतरचा भाग तुम्ही पाहायला विसरू नका. याच्यानंतरचा भाग उद्या दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या भागामध्ये पुढे ती मुलगी सगळ्या बापांसाठी एक संदेश देणार आहे. तो संदेशही आपल्याला माहिती पडणार आहे. तो कोणता संदेश आहे हे पाहण्यासाठी याच्या पुढचा भाग पाहायला विसरू नका. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या लाईकनी आम्हाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे लाईक नक्की करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. चला, भेटू नंतर आता उद्याच्या एपिसोडमध्ये.